नमस्कार, मी पल्लवी. अजिंक्य भारत न्यूज @7 या बातमीपत्रात सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते. अशा आहेत आजच्या ठळक घडामोडी. कारगिल विजय दिन निमित्त हुतात्मा स्मारक येथे शहीद जवानांना मानवंदना. जलजीवन मिशन नंतर दुसरबीड मधील रस्त्यांची दुरावस्था, चिमुकल्यांना चिखलातून शाळेची वाट. अकोट पुरवठा विभागाचा सुस्त कारभार, शासकीय धान्य गोदाम परिसरात घाणीचे साम्राज्य. मृत्यू झाल्यानंतर पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी बाळापुरात भव्य जनमोर्चा. बातम्यांचा वेगवान पाठलाग, निर्भीड पत्रकारिता आणि जनसामान्याच्या प्रश्नांना वाचा फोडणारे न्यूज चॅनल अजिंक्य भारत न्यूज. आता बघूया सविस्तर बातमीपत्र. कारगिल विजय दिन हा 26 जुलै रोजी दरवर्षी साजरा केला जातो. हा दिवस 1999 चे कारगिल युद्ध, ऑपरेशन विजय आणि शहीद जवान यांच्याशी संबंधित आहे. लडाखमधील कारगिल व द्रास सेक्टरमधील उंच पर्वत शिखरावर पाकिस्तानी सैन्याने घुसखोरांनी लपून ताबा मिळवला होता. भारतीय सैन्याने शत्रूला हुसकावून लावण्यासाठी ही मोहीम राबवली आणि दुर्गम भागात असीमित शौर्य दाखवले. तब्बल 60 दिवस चाललेल्या या युद्धामध्ये 26 जुलैला 1999 साली भारताने संपूर्ण विजय मिळवला आणि आपल्या शिखरांवर पुन्हा तिरंगा फडकवला. कारगिल युद्धात 527हून अधिक भारतीय वीर जवानांनी देशासाठी आपला जीव गमावला. त्यांच्या या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करण्यासाठी हा राष्ट्रीय दिवस अभिमानाने पाळला जातो. अकोला शहरात नेहरू पार्क चौकाजवळ शहीद स्मारक इथे कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. यावेळी शहीदांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी सर, तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर सुगत वाघमारे, मार्गदर्शक ॲडव्होकेट संजय सेंगर सर, अजिंक्य भारत CEO डॉक्टर प्रदीप अवचार, तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीची संपूर्ण टीम, माजी सैनिक यांच्यासह शहीद जवानांची कुटुंब उपस्थित होते. त्यानंतर मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीला अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी हिरवी झेंडी दिली. सिंदखेड राजा इथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यावर खोदलेले रस्ते पूर्ववत न केल्याने दुसरबीड ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्याची योग्य दुरुस्ती न झाल्याने पावसाळ्यात चिखल, खड्डे साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. गावातील रस्ते नाल्यांचा प्रश्न गेल्या सुमारे 20 वर्षापासून कायम असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. पक्क्या नाल्यांचा अभाव असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचते. याचा सर्वाधिक फटका जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना बसत असून त्यांना दररोज चिखलातून वाट काढत शाळेत जावे लागते. रस्ते तातडीने पूर्ववत करून खड्डे बुजवावेत, पक्क्या नाल्यांची उभारणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पत्रकार गजानन सोनुने यांनीही विकास कामांसाठी निधी उपलब्ध असताना मूलभूत सुविधा का सुधारल्या नाहीत असा सवाल उपस्थित केला आहे. अकोट शहरातील शासकीय धान्य गोदाम परिसरात पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी साचणे, कचऱ्याचे ढीग, वाढलेली झाडे झुडपे यामुळे गोदाम परिसराला डबक्याचे स्वरूप आले. परिणामी गोदामात साठवलेले लाखो रुपयांचे अन्नधान्य सांडण्याची भीती निर्माण झाली आहे. साचलेल्या दुर्गंधीमुक्त पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून हमाल, कर्मचारी आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. पाण्याचा निचरा आणि स्वच्छतेची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वारंवार तोंडी व लेखी स्वरूपात तक्रारी करूनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे गोदामातील हमाल व कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. जिल्हा पुरवठा विभागाने तातडीने दखल घेऊन स्वच्छता आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी होत आहे. अजिंक्य भारत न्यूज करिता अकोट शहर प्रतिनिधी विशाल आगरे. बाळापूर येथील एका विद्यार्थिनीची फसवणूक करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आणि सध्या मृत्यू झालेल्या पीडित युवतीला न्याय मिळवून देण्यासाठी बाळापुरात भव्य मोर्चा काढण्यात आला. आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे याला तात्काळ अटक करून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मुख्य मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. मोठ्या पोलीस बंदोबस्तासह पीडित मुलीवर अंतिम संस्कार करण्यात आले. अनुप धोत्रे खासदार यांनी प्रकरण फास्ट ट्रॅक मध्ये चालवण्याची व तसेच उज्ज्वल निकम यांना भेटून या प्रकरणी मुख्यमंत्री दखल घेतील अशा प्रकारे सर्व प्रकरण योग्य पद्धतीने हाताळणार असल्याचे आश्वासन दिले. या मोर्चात राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अकोला नाका
ती उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सकाळी 11 वाजता अकोला नाका येथील श्री गजानन महाराज मंदिरासमोर सर्व धर्मीय सर्व पक्षीय नागरिक एकत्र झाले होते. तेथून पीडितेला न्याय मिळाला पाहिजे आणि दोषीवर कडक कारवाई करून तात्काळ अटक झाली पाहिजे अशा घोषणा देत भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. घेऊया एक छोटीशी विश्रांती. बघत रहा अजिंक्य भारत न्यूज. आजचा अजिंक्य भारत ई पेपर वाचलात का? देश विदेश राज्य जिल्हा आणि आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर. राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्व काही एका ठिकाणी. मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट. आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatnews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी. अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग. विश्रांतीनंतर सर्व दर्शकांचं अजिंक्य भारत न्यूज @7 या बातमीपत्रात पुन्हा एकदा मी पल्लवी हार्दिक स्वागत करते. अकोल्याच्या शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा प्रमुख मोहसिन शेख यांच्यावर अपघातानंतर उपचारादरम्यान शनिवारी नागपूर येथे त्यांचे निधन झाले. 23 जुलै रोजी झालेल्या अपघातानंतर त्यांच्यावर प्रथम अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अपघातात जबाबदार असलेल्या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत कुटुंब आणि समर्थक यांनी. त्यासाठी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. पोलिसांनी कुटुंबियाची बाजू ऐकून घेत तपासाला गती दिली. आरोपीचा शोध घेण्यासाठी 2 विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून लवकरच आरोपीला अटक करून कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांनी दिली. दरम्यान या प्रकरणाची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोहसिन शेख यांच्या 2 मुलींचा खर्चही शिवसेना पक्ष उचलणार आहे असं म्हटलं. याबाबत त्यांनी विशेष जिल्हा प्रभारी ललित वानखडे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क करून आवश्यक सूचना दिल्या. नागपूरमध्ये नियोजन केलं होतं. आता ते किराणी येईल 2 दिवसामध्ये तिकडे. हो साहेब, हो. त्यांच्या फॅमिलीमध्ये आपण त्यांना मदत करू. हो साहेब, 2 मुलं आहेत त्याला लहान लहान. त्याचं शिक्षण वगैरे. हो साहेब, खूपच साहेब तो एवढा साहेब त्यांनी पक्षासाठी एवढं काम केलं ना त्यांनी. मी मुंबईतच होतो, मी त्यासाठी तुम्हाला आलो होतो ना भेटायला. त्याचा फोटो पाठवा ना मला, खूप ओळखायला. हो, तुमच्या सोबतचा फोटो पाठवतो साहेब, डॉक्टर साहेबासोबत माझी. आणि त्याला आपण फॅमिलीला, परिवाराला मदत करू. हो साहेब, हो हो साहेब. ओके ओके. शासनाच्या विविध योजना समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्दिष्टाने प्रशासन कार्यरत असून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला योजनांचा लाभ मिळावा यासाठी अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांनी दिले. कोरपणा विभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते. यावेळी राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे, नगराध्यक्ष नंदाताई बावणे, नगरसेवक किशोर बावणे, गीता डोहे, वर्षा लांडगे, सविता तुमराम, चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, जिल्हा स्तरावरील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, राजुरा उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, कोरपणा उपविभागीय अधिकारी बालाजी कदम, तहसीलदार करिश्मा वासेकर आणि गटविकास अधिकारी श्रीकांत बोंबडे, विविध विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी विषयांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांनी आपल्या योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉल उभारले होते. पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांतर्गत साहित्य प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून भावभक्ती, समता आणि सकारात्मक विचारांचा संदेश देणारी वैश्विक ओळख आहे. संतांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देतात. जीवनात यश, समृद्धीची कापणी करायची असेल तर भक्ती आणि सकारात्मक विचारांची पेरणी करणं मात्र आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी केले. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या महाबीज मुख्यालयात आषाढी महोत्सवानिमित्त आयोजित भक्तिरंग कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संचालक वल्लभराव देशमुख, उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे, महाव्यवस्थापक डॉक्टर संजय गरकल यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात गायक राजेश सोनवणे, गायिका कविता वरघट, विविध भक्तगीते यांनी
सादर केली. तबलावादक सागर म्हसाळ, कीबोर्ड वादक स्वप्नील शिरसाट, ऑक्टोपॅड वादक मनीष हुडेकर यांनी साथ संगत केली. भक्ती गीतांनी महाबीज मुख्यालयाचा परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कारगिल विजय दिन निमित्त हुतात्मा स्मारक येथे शहीद जवानांना मानवंदना. जलजीवन मिशन नंतर दुसरबीड मधील रस्त्यांची दुरावस्था, चिमुकल्यांना चिखलातून शाळेची वाट. अकोट पुरवठा विभागाचा सुस्त कारभार, शासकीय धान्य गोदाम परिसरात घाणीचे साम्राज्य. मृत्यू झाल्यानंतर पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी बाळापुरात भव्य जनमोर्चा. विदर्भ ते महाराष्ट्र यामधील वेधक आणि वेचक बातमीपत्र खास आपल्यासाठी. बघत रहा अजिंक्य भारत न्यूज. आमच्या युट्यूब चॅनलला आपण अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तत्पूर्वी मी पल्लवी आपला निरोप घेते. नमस्कार.